नमस्कार, तुमचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये। आज आपण यूज ऑफ एबल टू अनेबल टू ची वाक्य पाहणार आहोत। तर आज आपण एबल टू आणि एबल टू ची वाक्य पाहणार आहोत। तर ही वाक्य का वापरली जातात? तर क्षमता किंवा समर्थता व्यक्त करण्याकरता कॅन आणि कुड या सहाय्यकारी क्रियापदांऐवजी एबल टू म्हणजेच टू बी एबल टू ह्या फ्रेजचा वापर केला जातो आणि ही वाक्य बनवताना कॅन आणि कुड हे रिमूव्ह केलं जातं। चला तर मग एबल टू अनेबल टू ची काही वाक्य पाहूयात। ही कॅन डू इट, ही इज एबल टू डू इट। Next, they can finish the work in time. आता इथे कॅन आहे, कॅन रिमूव्ह करायचं आहे। They are able to finish the work in time. Next, Rani could save the drowning boy. Rani was able to save the drowning boy. आता इथे कुड आहे, कुड रिमूव्ह करून तुम्हाला वॉज वापरायचं आहे। तर आता इथे राणी इज होऊ शकत नाही कारण यामध्ये कुड आहे। ही कुड फाइंड द वे होम, ही वॉज एबल टू फाइंड द वे होम। He can go anywhere in India. He is able to go anywhere in India. She could get a job. She was able to get a job. I can manage it. I am able to manage it. आता कॅन आहे, आयच्या पुढे इज लागू शकत नाही किंवा वॉज लागू शकत नाही। आयच्या पुढे नेहमी एम लागतं, त्यामुळे हे वाक्य कसं बनलेलं आहे? आय एम एबल टू मॅनेज इट। सोनू कॅन डू मेनी ट्रिक्स. सोनू इज एबल टू डू मेनी ट्रिक्स. शी कुड ऑल्सो ड्राइव द कार. She was able to drive the car. He can manage everything nicely. He is able to manage everything nicely. तर ही होती काही एबल टू अनेबल टू ची वाक्ये। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।